आंबेनळी घाटातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। आंबेनळी घाटात भीषण अपघात होऊन स्कॉर्पिओ तब्बल 1200 फूट खोल दरीत कोसळली। यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आणि या भीषण अपघातात सातारा तालुक्यातील आसगाव गावातील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। हे 5 जण एकाच गावातील एकाच रस्त्यावर राहणारे आहेत। त्यामुळे गावात आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले आहे। या गावातील प्रत्येक घरात सध्या रडण्याचे आवाज ऐकू येत आहेत। महिलांचा हंबरडा, नातेवाईकांचा आक्रोश आणि सुन्न झालेली गावकऱ्यांची मनस्थिती हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक आहे। परंतु या गावातील गावकरी आणि या कुटुंबातील सदस्यांनी या झालेल्या घटनेमध्ये शासनाला जबाबदार धरले आहे। रस्त्याला संरक्षण कठडे नसल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत। याच पद्धतीने मृत्यू झालेल्या युवकांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार शासनाने द्यावा अशी अपेक्षा देखील यावेळी बोलत असताना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। या दुर्घटनेत 8 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। अपघातग्रस्त युवकांमध्ये 5 युवक हे आसगाव तालुका जिल्हा सातारा येथील रहिवासी असून 2 युवक मर्डे या गावातील असून एक व्यक्ती खटाव येथील आहे। मृतांमध्ये महेश अनिल पवार वय 25, आदित्य अशोक साळुंके वय 21, रितेश राजेंद्र लोखंडे वय 25, सुहास जितेंद्र लोखंडे वय 20, अंश समीर चव्हाण वय 18, उत्कर्ष आनंद शिंगटे वय 21, प्रवीण अभिमन्यू शिंगटे वय 25 आणि संदीप काटकर वय 35 यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। उद्या सुचले आणि गेला पापा तुम्ही नाही पडायला होता मी यार म्हणतो बोला तुमच्या भविष्यासाठीच मी बोलतो ना, तुमच्यासाठी बोलतोय, माझ्यासाठी बोलतोय, तुमच्यासाठी बोलतो मी नेहमी। बाबा असं नका असं करू मला, तुम्ही नेहमी नाव लागला तुम्ही मला नाही म्हणता येत नाही, मी करतोय ना म्हटलं मला कशासाठी बोलतोय म्हटलं बोलतो ना तुम्हाला का नाही होते माझ्या झोपायचे नाही म्हणतो का अरे चांगलं राहायचं, तुम्हाला का नाही होते माझ्या झोपायचे नाही म्हणतो का अरे चांगलं राहायचं, चांगलं शिकायचं काय काम सांगून गेला मी जायचं वेळ कामाला गेल्यानंतर तो गेला मला जा मोबाईल हा अपघात पूर्णपणे संरक्षण कठडे नसल्यामुळे झालाय। त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये पूर्ण शेवकाळ पसरले 2 दिवसापासून। तरी सरकारने त्याला आर्थिक मदत त्वरित घोषित करावी हा आमचा गाववाल्यांचा आग्रह आहे। तुमचं नाव? सुनील कांबळे। सांगा। आज आमच्या गावातील 5 मुलांचा अपघाती दुर्दैवी अंत झालेला आहे आणि ती मुलं रोज एकत्र खेळणारी, एकत्र वागणारी आणि आजूबाजूला घरं असणारी, एका गल्लीतलीच एकदम घराला घरं अडसून असणारी मुलं आज ती फिरायसाठी पिकनिक म्हणून मुलं मित्र गेले होते आणि येताना आंबेनळी घाटामध्ये पोलादपूरमध्ये त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीला अपघात होऊन त्यांचा दुर्दैवी अंत झाला। तर ही सर्वस्वी जबाबदारी शासनाची आहे। शासनाने जर त्या घाटामध्ये संरक्षक भिंत किंवा कठडे बांधलेले असते तर नक्कीच त्या मुलांना जीवाला मुखावं लागलं नसतं। ही सर्वस्वी शासनाचीच शासनाच्या हलगर्जीपणामुळे मुलांवर हा प्रसंग ओढवलेला आहे आणि आज करती मुलं, आज पालकांचा आधारच सर्व तुटलेला आहे आणि पालक आज निराधार झालेले आहेत। हातात तोंडाला आलेली मुलं, एकुलती एक मुलं आज ते दुर्दैवी त्यांचं अंत झालेलं आहे। तर त्या कुटुंबासाठी सरकारने मदत जाहीर करावी ही अशी सर्व आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी सरकारला जाहीर विनंती करतो।
आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.